कोयत्याच्या सहाय्याने दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराची मिरज पोलिसांकडून धिंड. कोयत्याच्या धाकाने दुकानाची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराची मिरज शहर पोलिसांनी धिंड काढली. प्रथमेश तांदळे याचा मिरजेतील एका दुकानदारासोबत 2 वर्षांपूर्वी वाद झाला होता. प्रथमेश हा गॉगल घेण्यासाठी त्या दुकानात गेला होता. यावेळी दुकानदार आणि प्रथमेश यांच्यात वाद झाला होता. या कारणातून तब्बल 2 वर्षांनंतर प्रथमेशने कोयत्याच्या सहाय्याने दहशत माजवत दुकानाची तोडफोड करून दुकानदारास धमकावले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. यानंतर मिरज शहर पोलिसांनी प्रथमेश तांदळे याला तातडीने अटक केली. त्यानंतर त्याची कमानवेस परिसरातून धिंड काढण्यात आली. यावेळी संशयिताकडून पोलीस सबका बाप है, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अशी घोषणा वदवून घेण्यात आली. दरम्यान प्रथमेश तांदळे हा सराईत गुन्हेगार असून कमानवेस परिसरात त्याची मोठी दहशत होती. नागरिकांमधील ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी त्याची धिंड काढून घराची झडती घेतली. यावेळी गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केला. आज रोजी 6 वाजताच्या दरम्यान कर्मवीर भाऊराव चौक या ठिकाणी मनोज गजानन चव्हाण व 43 वर्ष राहणार घरकुल सोसायटी यांचं कापड दुकान आहे. या ठिकाणी एक इसम येऊन त्यांनी दहशत माजवण्यात कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस अशी माहिती त्यांच्याकडून पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर तात्काळ डिटेक्शन टीम आणि आम्ही स्वतः जाऊन घटनास्थळी व्हिजिट केली. त्यानंतर लक्षात आलं की हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, परंतु त्याने आज या पद्धतीनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज त्याच्यावर तात्काळ डिटेक्शन टीम तयार करून त्याला ताब्यात घेण्यात आलं. माहितीवरून त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई चालू आहे. लोकांना आम्हाला एकच सांगायचं आहे की अशा पद्धतीनं जर कोणी दहशत निर्माण करत असेल तर पोलिसांकडून एक आव्हान आहे त्यांना की 112 112 वर कॉल करावा किंवा पोलीस स्टेशनला डायरेक्ट संपर्क करावा किंवा आमच्या पर्सनल मोबाईलवर सुद्धा कॉन्टॅक्ट करावा, जेणेकरून अशा प्रकारची दहशत करणारे जे लोक असतील तर त्यांच्यावर आम्ही तात्काळ बंधन घालतो. इसम हा त्याचं नाव आहे प्रथमेश तांदळे, वय 25 वर्ष, राहणार कमानवेस मिरज. याच्यावर पूर्वी एक रेकॉर्ड आहे, गुन्ह्याचं रेकॉर्ड आहे. त्याच्यामध्ये घरात घुसून त्याने एखादा मारलेला आहे. याबाबत राईट विथ ट्रेसपास